चला तर आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधील फर्स्ट चॅप्टर पाहूया, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ची डेफिनेशन काय आहे तर ते आपण या ठिकाणी पाहूया। an equation which contains two variable and degree of each term containing variable each one is called linear equation in two variable। तर linear equation in two variable ची डेफिनेशन अशा प्रकारे आहे, an equation which contains two variable and degree of each term containing variable is one is called linear equation in two variables। तर कोणत्या इक्वेशनला linear equation in two variable म्हणायचं तर अशा इक्वेशन मध्ये की ज्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल आहेत आणि ते व्हेरिएबल ज्या टर्म मध्ये आहेत त्याची मॅक्सिमम डिग्री किती असायला पाहिजे तर 1 असायला पाहिजे। तर अशा प्रकारच्या इक्वेशनला आपल्याला काय म्हणायचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स जर एग्जांपल द्यायचं म्हटलं तर आपण कशा प्रकारे देऊ शकतो तर अशा प्रकारे एग्जांपल देता येतील। फर्स्ट x plus y equal to 7, second example 7x plus 5y equal to 10, third example m minus 3y equal to 10, fourth example a plus 3b equal to 6 etc। तर हे जे एग्जांपल आहे हे एग्जांपल लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मधील आहे। तर ह्याचा स्टँडर्ड फॉर्म किंवा आपण त्यालाच काय म्हटलं जातो जनरल फॉर्म म्हणतो। तो जनरल फॉर्म कशा प्रकारचा येईल तर तो जनरल फॉर्म अशा प्रकारचा येईल ax plus by plus c equal to 0, ax plus by plus c equal to 0। तर ह्या इक्वेशनला आपण काय म्हणतो स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म ऑफ द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल अशा प्रकारे म्हणतो। तर या ठिकाणी x आणि y हे कोणतेही दोन व्हेरिएबल आहेत। तर या ठिकाणी x आणि y हे कोणतेही दोन व्हेरिएबल आहेत आणि या ठिकाणी a b c हे कोणतेही रिअल नंबर्स आहेत। तर या ठिकाणी a b c हे कोणतेही रिअल नंबर आहेत। तर ह्या इक्वेशन मध्ये आपण a आणि b हे ॲट अ टाइम शून्य घेऊ शकत नाही। तर ह्या इक्वेशन मध्ये आपण a आणि b ॲट अ टाइम शून्य घेऊ शकत नाही। जर शून्य आपण घेतलं तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही। पेज नंबर 1 वर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे। ती ऍक्टिव्हिटी कशा प्रकारे आहे ते आपण या ठिकाणी पाहू। तर ती ऍक्टिव्हिटी अशा प्रकारे आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल। त्या टेबलमध्ये आपल्याला काही इक्वेशन दिलेले आहेत आणि ते इक्वेशन्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत आणि ते आपल्याला चेक करायचं आहे। तर दिलेले इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का ते कशाने ओळखायचं तर आपल्याला प्रत्येक इक्वेशन मध्ये जर दोनच व्हेरिएबल असतील आणि त्या व्हेरिएबल ज्या टर्म मध्ये आहे त्या टर्मची मॅक्सिमम डिग्री किती असायला पाहिजे तर 1 असायला पाहिजे। तर आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहू 4m + 3n = 12। तर या ठिकाणी m आणि n हे दोन व्हेरिएबल आहेत, ह्या दोन्ही व्हेरिएबलची मॅक्सिमम डिग्री 1 आहे म्हणून हे काय आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे। सेकंड एक्झाम्पल पहा, ह्याच्यामध्ये जो फर्स्ट व्हेरिएबल आहे x ह्याची मॅक्सिमम डिग्री 2 आहे म्हणून हे लिनियर इक्वेशन येत नाही, म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणू हे लिनियर इक्वेशन नाही। आता थर्ड पहा √2 * x - √5 * y = 16। या ठिकाणी दोन व्हेरिएबल आहेत x आणि y यांची मॅक्सिमम डिग्री आहे 1 1 म्हणून हे काय येतं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणून या ठिकाणी आपण म्हणूया यस। थर्ड पहा 0 * x + 6 * y - 3 = 0। तर हे लिनियर इक्वेशन येईल का तर हे लिनियर इक्वेशन येत नाही। त्याचं कारण असं आहे हे इक्वेशन आपण अशा प्रकारे घेऊ शकतो 0x plus 6y minus 3 equal to 0। 0 into x म्हणजे किती आलं 0 plus 6y minus 3 equal to 0 म्हणजे हे इक्वेशन आपण अशा प्रकारे लिहू शकतो 6y minus 3 equal to 0।
तर ह्या इक्वेशन मध्ये आता दोन व्हेरिएबल येतात का, तर ह्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल येत नाहीत म्हणून ही लिनियर इक्वेशन येत नाही. फिफ्थ एक्झाम्पल पहा. 0.3 into x plus 0 into y minus 36 equal to 0. तर या ठिकाणी पण अशाच प्रकारे आहे. 0 into y means 0 येणार आहे, म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये फक्त एकच व्हेरिएबल येईल आणि तो पण कोणता व्हेरिएबल येणार आहे, x हा व्हेरिएबल येणार आहे, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स येत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. 6 4/x plus 5/y equal to 4. तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स येईल का, तर हे पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स येत नाही. त्याचं कारण असं आहे कारण की हे इक्वेशन आपण अशा प्रकारे लिहू शकतो. 4/x plus 5/y equal to 4. आता ह्या इक्वेशनला दोन्ही साइडला जर आपण xy ने मल्टिप्लाय केलं तर हे अशा प्रकारे 4/x into xy plus 5/y into xy equal to 4 into xy. तर या ठिकाणी x कॅन्सल होईल, y कॅन्सल होईल आणि हे इक्वेशन येईल 4y plus 5x equal to 4xy. तर या ठिकाणी ही जी टर्म पाहिली तर ह्या टर्म मध्ये दोन व्हेरिएबल येतात आणि हिची मॅक्सिमम डिग्री किती येते, 2 येते, म्हणून हे लिनियर इक्वेशन येत नाही. नेक्स्ट 7th example. 4 into xy minus 5y minus 8 equal to 0. तर ह्याच्यामध्ये फर्स्ट टर्म पाहिलं तर ह्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत आणि ह्या टर्मची डिग्री 2 येते, म्हणून हे लिनियर इक्वेशन येत नाही, म्हणून या ठिकाणी आपण म्हणूया नो. तर नेक्स्ट पॉइंट आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. तर त्याची डेफिनेशन अशा प्रकारे आहे. When we think about two linear equations in two variables at the same time, they are called simultaneous equation. म्हणजेच काय, ज्या वेळेस आपण दोन्ही इक्वेशनचा एकाच वेळेस विचार करतो त्यावेळेस त्या दोन्ही इक्वेशनला आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल x plus y equal to 10 आणि x minus y equal to 6 या दोन्ही इक्वेशनचा जर आपण एकाच वेळेस विचार केला तर त्यावेळेस x ची व्हॅल्यू येते 8 आणि y ची व्हॅल्यू येते 2, म्हणजे x equal to 8 आणि y equal to 2 ने हे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होतात. त्याच वेळेस आपण या दोन्ही इक्वेशनला काय म्हणतो, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. म्हणजे 8 plus 2 equal to 10 आणि 8 minus 2 equal to. सायमल्टेनियस इक्वेशनचे काही एक्झाम्पल सॉल्व करूया. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे 5x minus 3y equal to 8 and 3x plus y equal to, therefore 5x minus 3y equal to 8 gives equation number first and 3x plus y equal to 2 gives equation number second. तर आपल्याला युनिटिंग मेथड जर हे एक्झाम्पल सॉल्व करायचं असेल तर आपल्याला एक तर x चा कोएफिशिएंट सेम करावा लागेल किंवा y चा कोएफिशिएंट सेम करावा लागेल. x चा कोएफिशिएंट सेम करायचा असेल तर फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि या ठिकाणी आपल्याला जर y चा कोएफिशिएंट सेम करायचा असेल तर आपण इक्वेशन सेकंडला 3 ने मल्टिप्लाय केलं तरी पण चालेल. मग आपल्याला सोपं कोणतं आहे, इक्वेशन सेकंडला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. देयरफॉर इक्वेशन सेकंड multiply by 3. Therefore equation second becomes 3 into 3 9x plus 3y equal to 6 gives equation number third. Therefore या ठिकाणी minus 3y आहे, या ठिकाणी plus 3y आहे. यांची जर ऍडिशन घेतली तर या ठिकाणी minus 3y ला plus 3y हा कॅन्सल होईल, म्हणून इक्वेशन 1 आणि थर्ड चे आपण ऍडिशन घेऊ. Therefore adding equation first and third we get 5x minus 3y equal to 8 and 9x plus 3y equal to 6. Therefore 5x plus 9x 14x minus 3y plus 3y 0 equal to 14. Therefore 14x equal to 40 divided both side by 40 x equal to 1. Put x equal to 1 in equation
सेकंड इक्वेशन आहे 3x plus y equal to 2, x equal to 1 ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये त्यानंतर 3 into 1 plus y equal to 2 gives 3 into 1 3 plus y equal to 2 हे 3 राइट साइड गेल्यानंतर -3 होईल y equal to 2 minus 3 therefore y equal to -1 therefore x equal to 1 and y equal to -1 is the solution of given equation. Second example आहे 7x plus 13y equal to 27 and 13x plus 7y equal to 33. तर 7x plus 13y equal to 27 हे इक्वेशन आपण म्हणू इक्वेशन नंबर फर्स्ट and 13x plus 7y equal to 33 या इक्वेशन आपण म्हणू इक्वेशन नंबर सेकंड. तर या ठिकाणी ह्या दोन्ही इक्वेशनचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे दिसतंय या ठिकाणी x आणि y चे जे कोएफिशिएंट आहेत यांचे आदलाबदल झालेले आहे म्हणजे 7x plus 13y आणि या ठिकाणी काय आहे 13x plus 7y equal to 33. तर या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी एलिमिनेटिंग मेथडने सॉल्व करायला गेला तर या ठिकाणी x आणि y चे दोन्हींचे कोएफिशिएंट सेमच होणार. मग अशा वेळेस या ठिकाणी काय करायचं ज्या वेळेस तुम्हाला x आणि y चे जर कोएफिशिएंटचे आदलाबदल करून दिलेले असेल तर त्यावेळेस ह्या दोन्ही इक्वेशनची एकदा ऍडिशन घ्यायची आणि एकदा सबट्रॅक्शन घ्यायची त्याच्यावर तुम्हाला दोन इक्वेशन भेटतील आणि त्या दोन्ही इक्वेशनची परत काय करायचं ऍडिशन घ्यायची त्याच्यावर तुम्हाला एकतर x ची व्हॅल्यू भेटेल किंवा y ची व्हॅल्यू भेटेल. तर आपण या ठिकाणी इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड ची ऍडिशन घेऊ therefore adding equation first and second therefore 7x plus 13y equal to 27 and 13x plus 7y equal to 33. 7x plus 13x 20x plus 13y plus 7y 20y 27 plus 33 60 therefore 20x plus 20y equal to 60 therefore dividing both sides by 20 we get x plus y equal to 3 give equation number third. Now subtract equation first from second equation first subtract from second therefore 13x plus 7y equal to 33 minus 7x plus 13y equal to 27. या ठिकाणी सबट्रॅक्शन असेल तर प्रत्येकाचं सिंबल चेंज होईल मायनस 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 13x minus 7x 6x plus 7x sorry plus 7y minus 13y minus 6y and 33 minus 27 6 dividing both sides by 6 we get x minus y equal to 1 equation number 4. Now adding equation third and fourth we get x plus y equal to 3 plus x minus y equal to 1 therefore x plus x 2x plus y minus y cancel are equal to 3 plus 1 4 dividing both sides by 2 we get x equal to 4 upon 2 therefore x equal to 2 x equal to 2 putting third we get x plus y equal to 3 therefore x equal to 2 plus y equal to 3 y equal to 3 minus 2 y equal to 1 therefore
x equal to 2 and y equal to 1 is the solution of the given simultaneous equation.